महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पवित्र माहूरगड. नागवेलीची पाने आणि विविध सुगंधी मसाल्यांनी तयार केलेला विडा. माता रेणुका देवीचे सुंदर आणि भव्य असे दर्शन. काव्यराजच्या रूपात माता रेणुका देवीचे सुंदर रूप. नमस्कार मंडळी, काव्यराज MTV चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या पवित्र माहूरगडावरील माता रेणुका देवीच्या दर्शनासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंदिराचा इतिहास, दर्शन तसेच दत्तशिखर, अनुसया माता शिखर आणि येथील भक्तिमय वातावरण अनुभवणार आहोत. तसेच काव्यराजच्या रूपात माता रेणुका देवीचे सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा हा प्रवास केवळ पर्यटनाचा नाही तर श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक अनुभव आहे. डोंगर रांगांमधून मंदिराकडे जाणारा हा सुंदर मार्ग मनाला प्रसन्न करतो. महाराष्ट्राच्या समृद्ध अशा धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात 3.5 शक्तिपीठांना असाधारण महत्त्व आहे. या पवित्र शक्तिपीठांच्या मालिकेत माहूरगडावरील रेणुका मातेचे स्थान एक पूर्ण शक्तिपीठ म्हणून अग्रस्थानी विराजित आहे. या मालिकेत आपण तुळजापूरची तुळजाभवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी यांचे दर्शन मागील काही व्हिडिओमध्ये घेतले आहे. जर आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ नक्की पहा. नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेले हे शक्तिपीठ येथील अनेक आगळ्या वेगळ्या परंपरेसाठीही प्रसिद्ध आहे. माहूरगड हे स्थान भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. प्राचीन काळी या परिसराचा उल्लेख मातापूर असा आढळतो, ज्याचा अर्थ मातेचे नगर असा होतो. देवी भागवत आणि स्कंद पुराणातील कथेनुसार भगवान शंकरांनी सतीचे पार्थिव खांद्यावर घेऊन तांडव नृत्य केले असता विष्णूंच्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे होऊन ते पृथ्वीवर विविध ठिकाणी पडले. त्यातील सतीचे मस्तक माहूरगडावर पडले. त्यामुळे हे स्थान जागृत शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. रेणुका देवीस यमाई, एकवीरा, यल्लम्मा अशा विविध नावांनीही संबोधले जाते. माहूरगडावरील रेणुका मातेचे मंदिर एका उंच टेकडीवर आहे व इथे पोहोचण्यासाठी पायरीचा मार्ग आहे. पायथ्यापासून अंदाजे 250 पायऱ्या वर चढून आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मातेसाठी प्रिय असलेले नागवेलीची पाने आणि विविध सुगंधी मसाल्यांनी तयार केलेला विडा या ठिकाणी बनवताना आपल्याला पाहायला मिळतो. याची अधिक माहिती आपण येथील तांबुलवाला यांच्याकडून घेऊयात. जय जगदंबा. हा रेणुका मातेचा मुख्य प्रसाद आहे. पुरणपोळीच्या नैवेद्यानंतर हा देवीला मुखशुद्धीसाठी हा विडा दिला जातो. या विड्यामध्ये लवंग, विलायची, काठ, चुन्ना, चमन, ज्येष्ठमध, लवंग, वेलची असे 13 साहित्य राहतात. याला त्रयोदशी गुणी विडा असे म्हणतात. हा रेणुका देवीचा मुख्य प्रसाद आहे. जसं गणपतीला मोदकचा मान असतो तसा या देवीला तांबुलाचा मान आहे. जय जगदंबा. थँक्यू. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे आपण ज्या ठिकाणी जातो त्या देवी देवताची वेशभूषा किंवा स्वरूप आपण काव्यराजला साकारत असतो. त्याप्रमाणे आज आम्ही तिला आई रेणुका मातेची वेशभूषा साकारणार आहोत. तर मित्रांनो, जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर मग आई रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.
मंदिर परिसरात हनुमान व जमदग्नी ऋषी यांची मंदिरे आहेत. प्रांगणात मध्यभागी रेणुका मातेचे मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दर्शन रांग आहे. या रांगेतून भाविकांना मंदिरात येता येते. येथील गर्भगृहाची रचना एखाद्या गुहेप्रमाणे किंवा कपारीसारखी आहे. या गर्भगृहाचे प्रवेशद्वार चांदीने मढवलेले आहे. गर्भगृहात मध्यभागी देवीची तांदळा स्वरूपातील सेंदूर चर्चित मूर्ती किंवा मुखवटा आहे. हा मुखवटा सुमारे 5 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे. देवीला सोन्या चांदीचे विविध दागिने, नथ आणि कर्णफुले यांनी सजवले जाते. येथे देवीचे केवळ मुखच पूजले जाते, कारण धड हे जमिनीखाली गुप्त असल्याची मान्यता आहे. चला आता आपण आई रेणुका मातेचे दिव्य दर्शन घेऊयात. मनुष्य देह तुझ्या कृपेने लाभला सर्व करतो निवदे. नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई. कर्तव्याचे बुधुनी जाता पुनरपि जन्म असे मागता हरिदेवी चरणावर डोही. नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई. देवीच्या मंदिरापासून दुसऱ्या बाजूला काही पायऱ्या उतरून पायथ्याशी असलेल्या परशुराम मंदिराकडे आपल्याला जाता येते. या मंदिरात दररोज आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाची सुविधा असते. एका पौराणिक कथेनुसार रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी आहे. या दाम्पत्यास 5 मुले झाली. तिचे पातिव्रत्य इतके प्रखर होते की नदीकाठच्या वाळूपासून घागर बनवून त्यात पाणी आणू शकत असे. एके दिवशी जलाशयात चित्ररथ गंधर्व जलक्रीडा करत असताना त्यास पाहून काही क्षणासाठी तिचे मन विचलित झाले आणि तिच्या मनातील सात्विक भाव लोप पावल्यामुळे वाळूपासून घागर बनवण्याचे तिचे सामर्थ्य नष्ट झाले. ती रिकाम्या हाताने आश्रमात परतली. आपल्या तपोबलाने जमदग्नी ऋषींनी हा सर्व प्रकार पाहिला. ते अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या पुत्रांना रेणुकेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. पहिले 4 पुत्र यांनी पित्याची ही आज्ञा नाकारली. त्यामुळे जमदग्नी ऋषींनी शाप देऊन त्यांना विचारशक्तीहीन केले. मात्र 5वा पुत्र परशुराम त्याने आज्ञेचे पालन करत आपल्या परशुने मातेचे मस्तक तडावेगळे केले. परशुरामाच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन जमदग्नी ऋषींनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामाने अत्यंत चातुर्याने आपल्या मातेला जिवंत करून भावांना उपशाद द्यावा असा वर मागितला. जमदग्नीने ते मान्य केले व रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. याच कथेचा दुसरा भाग असा सांगतो की जेव्हा परशुरामाने रेणुकेचा शिरच्छेद केला तेव्हा तिचे मस्तक ज्या ठिकाणी पडले ते स्थान आजचे माहूरगड मानले जाते. त्यामुळेच माहूरच्या मंदिरात देवीच्या केवळ मुखवट्याची पूजा केली जाते. आता तो क्षण आला आहे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. चला काव्यराजच्या रूपात आई रेणुका देवीचे दर्शन घेऊया. काव्याराच्या रूपात आई रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी भाविकांनी देखील चांगलीच गर्दी केली होती. यावेळी काही नवीन भाविक आपल्या चॅनलसोबत जोडले गेले. जर व्हिडिओ दाखवण्याचे कोणी राहिले असेल तर त्यांच्यासाठी मनापासून दिलगिरी.
धाकती धक 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 धाकती तुळजामाती धाकती नथ आहे नाकती तुळजामाती धाकती नथ आहे नाकती नाकती ग नाक. आई रेणुका मातेचे दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत श्री दत्तात्रय शिखर म्हणजेच श्री दत्तांचे दर्शन घेण्यासाठी. हे क्षेत्र श्री सद्गुरू दत्तात्रयांचे जागृत स्थान मानले जाते. या संदर्भात अशी आख्यायिका आहे की एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी महासती अनुसयेची सत्व चाचणी घेण्याचा विचार केला. जेव्हा अत्री ऋषी आश्रमातून निघून गेले तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी ऋषी वेश धारण करून महासती अनुसयेकडे भिक्षा मागितली. त्यांचे योग्य आदरतीर्थ करून महासती अनुसयेने त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले. पण ते त्रिमूर्ती एका स्वरात म्हणाले, हे साध्वी, आमचा नियम आहे की आपण आम्हास नग्न अवस्थेत जेवण वाढावे, तरच आम्ही जेवण ग्राह्य करू. अशी मागणी ऐकताच माता अनुसया द्विधा मनस्थितीमध्ये गेल्या. त्यांनी आत्री ऋषींना मनात आणले. आत्री ऋषींच्या तेजामुळे आणि दैवित्य सामर्थ्यामुळे आपल्या समोर असलेले त्रिमूर्ती अन्य कोणी नसून ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत हे त्यांना समजले. त्यांनी हसतमुखाने त्यांची मागणी मान्य केली. अनुसया जेवण आणण्यासाठी जेव्हा आत गेल्या तेव्हा त्या तिघांनी बाळ स्वरूप धारण केले. आपल्यासमोर एवढी सुंदर आणि गोंडस बाळ बघून अनुसया मातेचे मन गहिरावून गेले. त्यांनी या तिन्ही गोंडस बाळांना आपल्या हृदयाशी कवटाळून त्यांना स्तनपान करून झोपवले. अशा प्रकारे माता अनुसयाच्या विनंतीला मान देत त्यांच्या पुत्राच्या रूपाने त्रिमूर्तींनी म्हणजे श्री दत्तांनी दत्तावतार घेतला. श्री दत्तात्रयांचे दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहोत माता अनुसया यांचे दर्शन घेण्यासाठी. अशी मान्यता आहे की पहिले रेणुका मातेचे शिखर, दुसरे दत्त शिखर आणि तिसरे अत्यंत पवित्र मानले जाणारे माता अनुसया शिखर. माता अनुसयेचे दर्शन घेतल्याशिवाय माहूरगडची यात्रा पूर्ण होत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. मागील कथेनुसार ब्रह्मा विष्णू आणि महेश या बालकरूपी मुलांना स्तनपान करून त्यांना पाळण्यात झोपवले. तेव्हा माता अनुसयेच्या विनंतीस मान देऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी याच ठिकाणी दत्तात्रय रूपी जन्म घेतला. ज्या भूमीवर ही अलौकिक घटना घडली तेच हे पवित्र अनुसया माता मंदिर. तर मंडळी, आपला आजचा माता रेणुका देवी प्रवास इथेच संपतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि प्रवासविषयक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय माता रेणुका.